महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मणिपूर हिंसाचार प्रकरणानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा असणार आहे। मिझोरम रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी ते मणिपूरला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। या दौऱ्यादरम्यान फुगे, ड्रोन तसंच हवेत उडणाऱ्या कोणत्याही यंत्राला आकाशात उडवण्याची परवानगी असणार नाही। मोदींच्या या दौऱ्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे। यावेळी मणिपूरला नागालँड आणि पूर्वेतील राज्यांशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचंही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर ते पहिल्यांदाच मणिपूरमध्ये जाणार आहेत। मणिपूर हिंसाचारानंतर पंतप्रधानांनी आतापर्यंत मणिपूरमध्ये दौरा का केला नाही यावरून विरोधकांनी टीका केली होती। आता अखेर पंतप्रधान मणिपूरला जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, मे 2023 ला मैतेई आणि कुकी या दोन समाजामध्ये मोठा संघर्ष झाला होता आणि त्यामध्ये 260 पेक्षा लोकांचा मृत्यू झाला होता। आणि तेव्हा सुद्धा राहुल गांधी यांच्या विरोधकांनी मागणी केली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरला का भेट देत नाहीत। आणि दरम्यान विरोधकांचं एक शिष्टमंडळ यांनी सुद्धा भेट घेतली होती। आणि आता माहिती अशी मिळाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूरचा दौरा होणार आहे। आणि ही माहिती कशी मिळाली आहे की तिथली डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो आहे जिल्हाधिकारी, तर त्यांनी तिथे संपूर्ण तयारी सुरू केलेली आहे। आणि त्या संदर्भामध्ये नो ड्रोन झोन असं या जिल्ह्याला घोषित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कोणती फुगे, गुब्बारे आणि इतर जे उडणारी काही यंत्र आहेत ते उडवण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे नोटिफिकेशन आहेत, ही तयारी संपूर्ण आता सुरू केलेली आहे। त्यामुळे मोदींचा या दौऱ्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार आणि मणिपूर काही कारणांनी रामराजे यांचा संपर्क तुटलेला आहे। मात्र मणिपूर हिंसाचारानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत। तिथे काही विकास कामांचं ते उद्घाटन करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे।